ओबीसी समाजाच्या मागण्यांसाठी गेल्या 5 दिवसांपासून नागपूरमध्ये उपोषण करणाऱ्या बबनराव तायवाडेंनी त्यांचं उपोषण मागे घेतल्यानंतर ओबीसी नेते आणि आरक्षण अभ्यासक मृणाल ढोले पाटील यांनी तायवाडेंवर गंभीर आरोप केले। तायवाडे हे सरकारचे दलाल आहेत आणि त्यांना ओबीसींच्या प्रश्नांचं काहीही देणं घेणं नाही। ओबीसी समाजानं तायवाडे यांच्यापासून दूर राहावं असं आवाहन सुद्धा ढोले पाटील यांनी केलंय। ओबीसीचा विरोधी जो जीआर आहे, ज्यांनी ओबीसीचं आरक्षण संपुष्टात येणार आहे, त्या जीआरचा विरोध ओबीसी समाज करत आहे। या जीआरला बबनराव तायवाडे यांनी विरोध केला नाही। त्यांनी आज जे उपोषण सोडलंय सरकारच्या मंत्री उपसमिती समोर की बाबा 14 मागण्यांपैकी 12 मागण्या मान्य झाल्या, मुळात या मागण्या आमच्या नव्हत्या। आमच्या मागणी एकच आहे की हा जीआर तात्काळ रद्द करा। जो ओबीसी नेता या मागणीला मान्य करत नाही, या मागणीचं समर्थन करत नाही, तो मुळात बनावट आहे, धोका देतोय ओबीसी समाजाला आणि सरकारची लाईन ओढतोय। सरकारचा एजंट म्हणून काही लोक काम करतायत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।